आणि इतर सर्व उपस्थित अधिकारी वर्ग यांना मी नमस्कार करतो. आज खूप आपल्याला एक वेगळ्या विषयावर म्हणजे जीएसटी मधला परंतु जीएसटी मधला थोडा वेगळा अशा विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. पूर्वी आपल्याला जॉब वर्क किंवा लेबर चार्जेस आपण बघितलं की रूल 53, 54 हे आपल्याला आज सुद्धा व्हॅटचे आठवतात. परंतु आपल्याला आता ह्या सगळ्या गोष्टी मागे सारून येणाऱ्या जीएसटी काळातल्या ज्या काही अडचणी असतील किंवा जे काही जॉब वर्क ट्रान्झॅक्शन्स असतील, आजही ते ट्रेड इंडस्ट्रीला सुद्धा बऱ्यापैकी त्यात अडचणी येत आहेत. आणि पुढे जाऊन ज्या वेळेला आपल्याला डिपार्टमेंटला ऑडिट सेक्शन 65चं असेल किंवा असेसमेंट असेल किंवा काही ई-वे बिल संदर्भातल्या त्यातल्या काही प्रोव्हिजन्स असतील, तर या सगळ्याचा विचार घेऊन एक सर्वसमावेशक जॉब वर्कशी रिलेटेड मी हो सर चालेल. येस. तो सगळ्यात आधी आपल्याला समजून घेणं भाग आहे की जॉब वर्क म्हणजे काय. की जॉब वर्क ह्याच्यासाठी जी काही डेफिनेशन जीएसटी ऍक्ट मध्ये दिलेली आहे सेक्शन 268 मध्ये, त्याच्यात त्यांनी एका वाक्यात त्याची डेफिनेशन संपवलेली आहे. त्याच्यात ते म्हणतात जॉब वर्क मीन्स अंडरटेकिंग एनी ट्रीटमेंट और प्रोसेस बाय अ पर्सन ऑन गुड्स बिलॉंगिंग टू अनदर रजिस्टर्ड पर्सन. सो आपल्याला हा इथे 2-3 गोष्टीवर भाग घेणं किंवा चर्चा करणं गरजेचं आहे. जॉब वर्क म्हणजे काय, तर अंडरटेकिंग एनी ट्रीटमेंट और प्रोसेस बाय अ पर्सन. इथे त्यांनी म्हटलेलं आहे बाय अ पर्सन. सो हा पर्सन कोण आहे? सो दिस पर्सन मे बी अ रजिस्टर्ड पर्सन और ही मे बी एन अनरजिस्टर्ड पर्सन अंडर जीएसटी. सो बेसिकली जॉब वर्कर ला जीएसटी रजिस्ट्रेशन घेणं भाग आहे की नाही, ह्या गोष्टीसाठी आपल्याला ही डेफिनेशन महत्वाची आहे. परंतु ऑन गुड्स बिलॉंगिंग टू अनदर रजिस्टर्ड पर्सन, इथे आपल्याला एक महत्वाची गोष्ट आहे की ऑन गुड्स बिलॉंगिंग टू अनदर रजिस्टर्ड पर्सन, याचा अर्थ गुड्सची जी मालकी आहे ती नेहमी रजिस्टर्ड पर्सन कडेच असली पाहिजे. याचा अर्थ काय, जॉब वर्क मध्ये आपल्याला 2 व्यक्तींचा आपल्याशी संबंध येणार आहे. त्या आहेत, एक म्हणजे प्रिन्सिपॉल आणि दुसरा म्हणजे जॉब वर्कर. सो तुमचं कुठल्याही प्रकारचं ट्रान्झॅक्शन जर ते जॉब वर्क मध्ये फॉल करतं की नाही करत, हा ठरवण्याच्या आधी तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की जो प्रिन्सिपॉल आहे तो 100% वेळेला रजिस्टर्ड पर्सनच असला पाहिजे. जर तो रजिस्टर्ड पर्सन नसेल तर तुमच्या ट्रान्झॅक्शन्स या जॉब वर्क म्हणून क्वालिफाय होणार नाहीत. सो आपल्याला ही गोष्ट या डेफिनेशन मधनं लक्षात घेतली पाहिजे. जॉब वर्कर मे बी अ रजिस्टर्ड पर्सन अंडर जीएसटी अंडर सेक्शन 25 और may not be a registered person under section 25 of the GST Act, परंतु principal should always be a registered person under the provisions of GST Act. त्याच्यानंतर ट्रीटमेंट और प्रोसेस ह्याचा काय सिग्निफिकन्स आहे, तर ट्रीटमेंट और प्रोसेस त्याची एक स्पेसिफिक एंट्री आपल्या शेड्यूल 2 मध्ये दिलेली आहे. शेड्यूल 2 आपल्याला माहिती आहे की once it becomes a supply under section 7, then schedule 2 should be referred in order to determine whether it is a supply of goods or it is a supply of services. So आता ही ट्रीटमेंट और प्रोसेस एंट्री नंबर 3 मध्ये दिलेली आहे. So any treatment or process which is applied to another person's goods is a supply of services. आता आपण जॉब वर्कची डेफिनेशन बघितली. इट सेज अंडरटेकिंग एनी ट्रीटमेंट और प्रोसेस ऑन गुड्स बिलॉंगिंग टू अनदर रजिस्टर्ड पर्सन. Read it with entry number 3 of schedule 2. It will always be a supply of services. So job work in the hands of the job worker will always be a service. त्याच्यानंतर सर्क्युलर नंबर 38 आलं होतं मार्च 2018 मध्ये. त्याच्यात 2-3 प्रश्न सुरुवातीला भरपूर हे केले गेले की वेदर एनी इनपुट्स other than the goods provided by the principal can be used by the job worker for providing the services of job work. खूप
सिग्निफिकंट प्रश्न होता, सुरुवातीला विचारला गेला होता जीएसटी आल्यानंतर, की एखादी वस्तू जॉब वर्करनी जर काही ऍडिशन केल्या किंवा ऍडिशनल वस्तू वापरल्या तर वेदर इट विल स्टील बी कन्सिडर्ड ॲज अ सर्व्हिस ऑर इट मे बी कन्सिडर्ड ॲज अ सप्लाय ऑफ गुड्स. सो त्याच्यावर क्लॅरिफिकेशन आलं सर्क्युलर मध्ये. The job worker is expected to work on the goods sent by the principal and whether the activity is covered within the scope of job work or not would have to be determined on the basis of facts and circumstances of each case. याचा अर्थ काय झाला की त्यांनी ज्या वेळेला सर्क्युलर आणलं आणि क्लॅरिफिकेशन दिलं त्यावेळेला सांगितलं की तुम्हाला इच केस बेसिसवर हे डिटरमाइन केलं गेलं पाहिजे. देर इज नो थंब रूल ॲज सच की वेदर job work or any process carried out by goods supplied by some other person is always a supply of services, right? त्याच्यानंतर दुसरं आलं एक त्याच्यामध्ये ऍडिशन केली त्यांनी. फर्दर इट इज क्लॅरिफाईड दॅट द जॉब वर्कर इन ऍडिशन टू द गुड्स रिसिव्ड फ्रॉम द प्रिन्सिपल कॅन यूज हिज ओन गुड्स फॉर प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस ऑफ जॉब वर्क. हे फार महत्वाचं क्लॅरिफिकेशन होतं. सी when we are going to determine whether it is a supply of goods or it will still qualify as a job work, त्यावेळेला आपल्याला क्वांटम ऑफ ट्रान्सफर ऑफ गुड्स हा बघणं गरजेचं आहे. परंतु या वेळेला थंब रूल त्यांनी हा नाकारून टाकला की जॉब वर्क सर्व्हिसेस म्हणजे फक्त सर्व्हिसेस की ज्याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं गुड्स ऍडिशन करू शकत नाही. उदाहरणार्थ आपण घेऊया, एक जॉब वर्कर आहे, तो काही जॉब वर्क साठी वस्तू पाठवत आहे. काही स्क्रू नट किंवा ऑइल ग्रीजिंग वगैरे ह्या वस्तू आहेत ज्या आपण पूर्वी बघत होतो की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी होते. सो त्या प्रकारचे गुड्स हे जर जॉब वर्कर वापरत असेल तर त्याला मुभा दिलेली आहे. आता परत प्रश्न आला की हाऊ टू डिटरमाइन दिस बेस्ड ऑन द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस ऑफ इच केस. आता आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की एखादी वस्तू जर जाते आहे, समजा एखादं पॅनल आहे आणि त्याला ग्रीसिंग आणि स्क्रू नट टाईट करून तो किंवा काही मोल्डिंग वगैरे करून जॉब वर्कर आपल्याला पाठवत आहे, तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की स्क्रू नट ग्रीस हे जॉब वर्कर वापरतो आणि प्रिन्सिपल त्याला देतो आहे पूर्ण शीट मेटल किंवा पॅनल्स. सो ह्या केसमध्ये आपण म्हणू शकतो की इट विल स्टील क्वालिफाय ॲज अ जॉब वर्क अँड इट विल बी अ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. पण लेट अस अज्युम उलटी केस आहे. पॅनल स्वतःचा आहे त्या जॉब वर्करकडे, जॉब वर्कर त्याला म्हणता येणार नाही, आपण त्याला कदाचित मॅन्युफॅक्चरर म्हणू शकू. त्याच्याकडे पॅनल आहे, काही छोट्या मोठ्या वस्तू जसं स्क्रू झालं, ग्रीस झालं या प्रिन्सिपल पाठवत आहे. सो जर आपण जॉब वर्क बघितलं तर प्रोसेस तर त्या गुड्सवर केलेली आहे, परंतु या केसमध्ये आपल्याला क्वांटिफाय आपण जर केलं तर मॅक्सिमम पार्ट ऑफ गुड्स इज सप्लाइड बाय द जॉब वर्कर बॅक टू द प्रिन्सिपल. आणि प्रिन्सिपलनी काही किरकोळ वस्तू आहेत ज्या त्यांना हे करण्यासाठी दिलेल्या आहेत. सो इट मे क्लासिफाय ॲज अ सप्लाय ऑफ गुड्स इन केस ऑफ जॉब वर्कर. सो या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यानंतर जॉब वर्करची डेफिनेशन त्यांनी सांगितलं आहे की the expression job worker shall be construed accordingly. In continuation to the definition of job work, त्यांनी job worker ची definition दिलेली आहे. That essentially means that the person undertaking any treatment or process on goods belonging to another registered person. आणि as I mentioned earlier, registered person means a person who is registered under section 25 but does not include a person having unique identity number. Unique identity number म्हणजे ते UN जे काही एम्बेसीला वगैरे दिले जातात त्या लोकांबद्दल त्यांना ह्याच्यातनं एक्सक्लूड केलेलं आहे. सो बेसिकली आपल्याला हे बघायचं आहे की रेग्युलर रजिस्टर्ड पर्सन आहे अंडर सेक्शन 25 मध्ये. सो तो जर प्रिन्सिपल असेल आणि काही गुड्स एखाद्या जॉब वर्कर कडे पाठवत असेल आणि ते गुड्स परत येत असतील काही ट्रीटमेंट और प्रोसेस करून, तर त्याला आपण जॉब वर्क आणि त्या जो व्यक्ती त्या ट्रीटमेंट किंवा प्रोसेस अंडरटेक करतोय त्याला आपण जॉब वर्कर म्हणू. त्याच्यानंतर एक सेक्शन 272 मध्ये त्यांनी दिलं आहे डेफिनेशन ऑफ मॅन्युफॅक्चर. व्हॉट इज मॅन्युफॅक्चर? मॅन्युफॅक्चर मीन्स प्रोसेसिंग ऑफ रॉ मटेरियल or inputs in any manner that results in emergence of a new product having distinct name, character
अँड यूज. सो आता ही डेफिनेशन आपल्याला अभ्यासणं का गरजेचं आहे? कारण मॅन्युफॅक्चर मे बी अ प्रोसेस or may be a process that is included in the term job work. So याच्यामध्ये त्यांनी जॉब वर्कर किंवा मॅन्युफॅक्चररला हे दिलेलं नाही आहे की प्रोसेसिंग ऑन गुड्स ओन्ड बाय सम अदर पर्सन वगैरे, हे सगळं दिलेलं नाही. सो बेसिकली व्हॉट मॅन्युफॅक्चर मीन्स ही डेफिनेशन त्याच्यात दिलेली आहे. सो व्हेन इट इज अ मॅन्युफॅक्चर अँड व्हेन इट इज अ जॉब वर्क ऑर इंजिनिअरिंग प्रोसेस, हे आपल्याला डिफाईन करण्यासाठी याच्यामध्ये हा फरक लक्षात घेता आला पाहिजे की मॅन्युफॅक्चर विल ओनली बी देअर व्हेन इमर्जन्स ऑफ अ न्यू प्रोडक्ट हॅव्हिंग डिस्टिंक्ट नेम, कॅरेक्टर अँड यूज, हे तीनही गोष्टी ज्या वेळेला एकत्रितपणे त्या वस्तूमध्ये किंवा त्याच्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये वापरल्या जातील, त्याच वेळेला ही मॅन्युफॅक्चर गणलं जाईल. आता हे जॉब वर्क आणि मॅन्युफॅक्चर आपल्याला लक्षात घेणं का गरजेचं आहे? सो आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला काही वस्तू किंवा कॅपिटल गुड्स, आपण आता जीएसटीच्या भाषेत इनपुट्स किंवा कॅपिटल गुड्स हा शब्द प्रयोग वापरूया, हे ज्या वेळेला बिलॉंगिंग टू सम अदर पर्सन. हॅलो सर, काही शंका आहे कोणाला? डिस्टर्बन्स होता थोडा. सो वी विल कंटिन्यू की आपल्याला माहिती आहे की गुड्स बिलॉंगिंग टू वन पर्सन, वेदर इज रजिस्टर्ड ऑर नॉट, आर सेंट टू सम अदर पर्सन टू कॅरी आउट एनी प्रोसेस ऑर ट्रीटमेंट ऑर एनिथिंग. सो त्याच्यासाठी विथ रिस्पेक्ट टू दी क्लासिफिकेशन ऑफ सर्व्हिसेस वी हॅव 3 headings. Heading number 9987, where it is specified maintenance, repair and installation except construction services. त्याच्यानंतर आहे हेडिंग नंबर 9988, मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस ऑन फिजिकल इनपुट्स, दॅट इज गुड्स ओन्ड बाय अदर्स. सो बेसिकली आपल्याला जो चॅप्टर आज इथे अभ्यास करायचा आहे, इट इज 9988 आणि 9989 हा एक चॅप्टर आहे किंवा हेडिंग आहे. त्याच्यामध्ये अदर मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस, पब्लिशिंग और प्रिंटिंग, रिप्रोडक्शन सर्व्हिसेस हे दिलेलं आहे. सो त्याच्यामध्ये आपल्याला आज बेसिक जो डिफरन्स काढायचा आहे जॉब वर्क अँड मॅन्युफॅक्चर, इट इज विथ रिस्पेक्ट टू दी हेडिंग नंबर 9988. त्याच्यामध्ये आपल्याला आता मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस ऑन फिजिकल इनपुट्स ओन्ड बाय अदर्स, राईट. सो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली एंट्री जी दिलेली आहे त्यांनी, आता इकडे हेडिंग आपण बघितलं तर इट सेज मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस ऑन फिजिकल इनपुट्स ऑर गुड्स ओन्ड बाय अदर्स, आणि जर आपण डिस्क्रिप्शन बघितलं तर इट ऑलवेज सेज सर्व्हिसेस बाय वे ऑफ जॉब वर्क इन रिलेशन टू. सो मॅन्युफॅक्चर ही टर्म मोठी आहे की जॉब वर्क ही टर्म मोठी आहे. हा ज्या वेळेला प्रश्न सगळा उभा राहतो त्यावेळेला आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की जॉब वर्क इज अ ब्रॉडर टर्म. इवन दो मॅन्युफॅक्चरिंग इज सेड इन द चॅप्टर हेडिंग, बट job work is a broader term. Job work may include manufacturing service or may include manufacture, or the process may emerge as a job manufacture, but job work is a broader term. So आता जे काही लिस्ट आपल्याला दिलेली आहे त्याच्यामध्ये सर्व्हिसेस बाय वे ऑफ जॉब वर्क, प्रिंटिंग ऑफ न्यूजपेपर्स, जीएसटी रेट हा आहे 5%. त्याच्यानंतर टेक्सटाईल अँड टेक्सटाईल प्रोडक्ट्स फॉलिंग अंडर चॅप्टर 50 to 63, म्हणजे HSN 50 to 63 मध्ये चालू होणारे जे काही टेक्सटाईल प्रोडक्ट्स आहेत त्याच्याशी रिलेटेड जो काही जॉब वर्क आहे, इट विल बी चार्जेबल टू टॅक्स ऍट 5% लावायचा आहे. त्याच्यानंतर प्रोसेसिंग ऑफ हाईड्स, स्किन्स अँड लेदर फॉलिंग अंडर चॅप्टर 41, याच्यावर सुद्धा आपल्याला 5% जीएसटी आहे. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ लेदर गुड्स और फुटवेअर फॉलिंग अंडर चॅप्टर 42 और 64, याच्यावर सुद्धा जीएसटी 5% आहे. ऑल फूड और फूड प्रोडक्ट्स फॉलिंग अंडर चॅप्टर्स 1 to 22, याच्यावर सुद्धा जर आपल्याला माहिती आहे की ज्याच्यावर
टॅक्स लागतो आणि ब्रँडेड गुड्स आपण ज्याला म्हणतो पॅक्ड इन कंटेनर्स याचं सुद्धा जॉब वर्क ज्या वेळेला होतं त्यावेळेला त्याच्यावर 5% जीएसटी हा आकारला जातो. त्याच्यानंतर ऑल प्रोडक्ट्स फॉलिंग अंडर चॅप्टर 23 एक्सेप्ट डॉग अँड कॅट फूड पुट अप फॉर रिटेल सेल, जे काही ॲनिमल फॉडर आहे याच्याशी रिलेटेड सुद्धा जे काही जॉब वर्क होतं त्याच्यावर सुद्धा 5% जीएसटी लागला जातो. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ क्ले ब्रिक्स ज्या विटा आहेत त्याच्यात सुद्धा जो काही जॉब वर्क केला जातो त्याच्यावर आपल्याला 5% लागलं जातं. आता इथे आपण बघितलं की ह्याच्यावर जो रोमन 1 आहे इट सेज सर्व्हिसेस बाय वे ऑफ जॉब वर्क बट इट इन्क्लुड्स मॅन्युफॅक्चर. हे ज्या वेळेला मी मेन्शन केलं होतं या एंट्रीमध्ये आपल्याला समजतं की क्ले ब्रिक्स ज्या आहेत त्याच्यावर कधीच जॉब वर्क केलं जाऊ शकत नाही. विटांचं जे काही हे असतं की विटांवर मातीपासनं त्या विटा बनवणं, माती हे एक वेगळं प्रॉडक्ट आहे, वीट हे एक वेगळं प्रॉडक्ट आहे. इट इन्क्लुड्स इमर्जन्स ऑफ अ न्यू प्रॉडक्ट हॅव्हिंग डिस्टिंक्ट नेम. मातीची वीट झाली, यूज म्हणजे आपला वापर, माती ही ज्या प्रकारे वापरली जाऊ शकते आणि वीट ही वापरली जाऊ शकते याच्यात फरक आला. आणि कॅरेक्टर, मातीचे कॅरेक्टर्स वेगळे, विटेचे कॅरेक्टर्स वेगळे. सो ह्या केसमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चर ऑफ क्ले ब्रिक्स त्यांनी म्हटलेलं आहे. सो त्याला सुद्धा 5% जीएसटी हा लागला जाईल. त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चर ऑफ हँडीक्राफ्ट गुड्स ह्याच्यावर सुद्धा 5% जीएसटी आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ जॉब वर्क इन रिलेशन टू मॅन्युफॅक्चर ऑफ अम्ब्रेला, प्रिंटिंग ऑफ all goods falling under chapter 48 to 49 which attract 6% GST, याच्यावर सुद्धा जीएसटी 5% आहे. सर्व्हिसेस बाय वे ऑफ जॉब वर्क इन रिलेशन टू डायमंड्स, आपण वरची एंट्री बघितली की ज्याच्यावर 5% जीएसटी रेट होता. प्रेशियस आणि सेमी प्रेशियस स्टोन्स किंवा जे काही मेटल्स असतात, प्रेशियस मेटल्स, सोने चांदीचे ज्वेलरी वगैरे याच्या जॉब वर्क साठी 5% रेट होता. पण त्याच्यातनं डायमंड्स एक्सक्लूड केलेले होते. सो डायमंडची एंट्री त्यांनी परत एक नवीन काढली, ही ऑक्टोबर 2019 पासून चालू झाली. त्याला 1.5% रेट ऑफ जीएसटी त्यांनी दिला. त्याच्यानंतर सर्व्हिसेस बाय वे ऑफ जॉब वर्क इन रिलेशन टू बस बॉडी बिल्डिंग, याला जीएसटी रेट दिला 18%. त्याच्यानंतर एक जनरल एंट्री त्यांनी काढली, सर्व्हिसेस बाय वे ऑफ जॉब वर्क अदर दॅन 1, 1A, 1B अँड 1C अबव, याला दिला 1D. याच्यात रेट ऑफ जीएसटी दिला 12%. याचा अर्थ काय की जे काही जॉब वर्क आहेत अदर दॅन अबव याला एक जनरल एंट्री त्यांनी दिली 12%. प्लस त्याच्यानंतर अजून काही एंट्रीज दिल्यानंतर त्याच्यामध्ये 2 नंबरची एंट्री दिली, सर्व्हिसेस बाय वे ऑफ ट्रीटमेंट और प्रोसेस ऑन गुड्स बिलोंगिंग टू अनदर पर्सन इन रिलेशन टू प्रिंटिंग ऑफ न्यूजपेपर्स, प्रिंटिंग ऑफ बुक्स, आपण हे बघितलं, याला सगळ्याला 5% रेट ऑफ जीएसटी आहे. त्याच्यानंतर 48 और 49 म्हणजे पेपर प्रोडक्ट्स जे आहेत की ज्याला 12% रेट लागला जातो, त्याला जॉब वर्कला सुद्धा त्यांनी 12% रेट करून दिला. टेलरिंग सर्व्हिसेसला सुद्धा त्यांनी 5% रेट दिला. आणि परत एक रेट दिला की मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस ऑन फिजिकल गुड्स, फिजिकल इनपुट्स, दॅट इज गुड्स ओन्ड बाय अदर्स अदर दॅन 1, 1A, 1B, 1C, 1D, 2, 2A अँड 3 अबव. याचा अर्थ काय झाला की ऑल मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस अदर दॅन अबव शुड बी टॅक्स्ड ॲट 18%. सो परत याच्यामध्ये खूप कन्फ्युजन निर्माण झालं की जॉब वर्क इज अ बिगर टर्म और मॅन्युफॅक्चरिंग इज अ बिगर टर्म. सो त्याच्यामध्ये एक सर्क्युलर आणलं ज्याच्यामध्ये त्यांनी ह्याचं क्लॅरिफिकेशन दिलं की जॉब वर्क सर्व्हिसेस ॲज डिफाइंड इन सेक्शन 268 वेदर इट इन्क्लुड्स मॅन्युफॅक्चर और नॉट, that is services by way of treatment or processing undertaken by a person on goods belonging to another registered person. It specifically excludes the services covered by entry number item 1D.
and therefore covers only such services which are carried out on physical inputs which are owned by persons other than those registered under CGST Act. So job work will always remain a broader term. त्याच्यामध्ये या दोन एंट्रीतला फरक बघताना आपल्याला हे बघायचं आहे की जर द प्रिन्सिपल is registered under the GST Act, then the rate किंवा काय कंडिशन्स आहेत त्या आपण आता बघूया. सो सेक्शन 43(1) मध्ये त्यांनी दिलेलं आहे अ रजिस्टर्ड पर्सन. सो इफ आय एम अनरजिस्टर्ड, माझ्यासाठी हा सेक्शन लागू नाही. अ रजिस्टर्ड पर्सन मे अंडर एन इंटिमेशन and subject to such conditions as may be prescribed, send any inputs or capital goods without payment of tax to a job worker for job work and from there subsequently to another job worker. So आपल्याला हा फरक मगाशी जो आपण बघत होतो मॅन्युफॅक्चर किंवा जॉब वर्क मधला, सो व्हॉट इज अ ब्रॉडर टर्म. जर मॅन्युफॅक्चर ही ब्रॉडर टर्म असती तर हे सेक्शनच आपल्याला कुठल्याही कायद्यात लागू झालं नसतं. म्हणून जॉब वर्क इज अ ब्रॉडर टर्म अँड जॉब वर्क इन्क्लुड्स मॅन्युफॅक्चर. सो जॉब वर्क आणि जॉब वर्कर हे आपल्याला इकडे बघायचे आहे. व्हॉटेवर आर दी कंडिशन्स अँड रिस्ट्रिक्शन स्पेसिफाईड, द जॉब रजिस्टर्ड पर्सन कॉल्ड एज प्रिन्सिपल in the relevant section can send any inputs or capital goods without payment of tax. म्हणजे कुठलाही टॅक्स न भरता आपण एक जे इनपुट्स किंवा कॅपिटल गुड्स आहेत ते पाठवू शकतो टू अ जॉब वर्कर फॉर जॉब वर्क अँड फ्रॉम देअर सबसिक्वेंटली टू अनदर जॉब वर्कर अँड मे आफ्टर completion of job work bring back such goods to any of the principal's place of business or supply therefrom on payment of tax within India or with or without payment of tax for export, provided if the principal wishes to supply the goods directly from the job worker's place, either the job worker is required to be registered as under section 25 or the principal should declare the place of job worker as his additional place of business. So इथे एक लिंक किंवा एक चेन आपल्याला तयार करायची आहे. अ प्रिन्सिपल or the registered person who sends the goods to a job worker, the job worker after job work may return back the goods to the principal or on the instructions of the principal may provide it to some other job worker or may on the instructions of the principal supply the goods directly from the place of the job worker under the cover of invoice of the principal. How this is all done we will see in a while. Then there are some restrictions. When inputs are sent to a job worker without payment of tax, the job principal should bring back the inputs after completion of job work or otherwise within 1 year. So the criteria given to return the inputs by the job worker, or it is the duty is casted on the job worker, the principal, that he should bring back the inputs after completion of job work or otherwise in any condition within 1 year from them being sent out. So ज्या दिवशी आपण डिलिव्हरी चलनवर जे काही गुड्स पाठवू जॉब वर्कर कडे, त्या दिवसापासून 1 वर्षाच्या आत हे गुड्स आपल्याकडे परत आणणं ही जबाबदारी आहे प्रिन्सिपलची. सिमिलरली इन केस ऑफ कॅपिटल गुड्स should be brought within 3 years from the date on which they were sent. आता याच्यात कॅपिटल गुड्स other than molds, dies, jigs and fixtures or tools. So capital goods
maybe in any form, machinery or in any other form, but they will never include molds, dies, jigs and fixtures or tools. So when they exclude the capital goods, when they exclude molds and dies from the capital goods, does it mean those are inputs? No, they would still remain capital goods, but the molds, dies and jigs and fixtures or tools will not be covered by the time period or will not be covered by the criteria to bring them back within 3 years. So molds, dies, jigs, fixtures and tools, even if they do not come back within 3 years, or let us say they never come back, that will not be considered as a supply, or that will not be considered as a violation to the provisions of section 143. So there was a proviso that was inserted with effect from 1st February 2019. So the period of limitation may be extended by the commissioner by a further period not exceeding 1 year and 2 years respectively for inputs and capital goods on sufficient cause being shown by the registered person. So this is a one-off case on application by the registered person, and by showing sufficient cause, then only the period of limitation can be extended to that particular case of inputs or capital goods, not in general. So for a particular good, inputs or capital goods sent for job work, the maximum period can be 2 years and 5 years. 1 year in general, 3 years in general for capital goods, and it can be extended by up to 1 year and 2 years for inputs and capital goods. So the procedure for this has not been specified in the rules so far, but by going by the virtue or going by the notion of this proviso, we should appreciate that the application to extend the time period should be made before the commissioner before the period is over. सो आपण ज्या वेळेला वस्तू पाठवतो त्याच्यानंतर 1 वर्ष संपायच्या आत जर आपण हे ऍप्लिकेशन केलं तर हे पिरियड वाढवून दिला जाऊ शकतो, अन्यथा हा पिरियड 1 वर्षच राहू शकतो. पण तरीही या बाबतीत काही रूल्स किंवा फॉर्म्स प्रिस्क्राइब झालेले नाहीयेत. त्याच्यानंतर स्पेशल प्रोसिजर फॉर रिमूव्हल ऑफ गुड्स फॉर सर्टन पर्पजेस मध्ये सेक्शन 143(2) सांगतो, the responsibility for accountability of the goods including payment of tax thereon shall lie with the principal. Yes, when the goods are belonging to the principal will always be held accountable for the goods loss, waste, scrap, whether they are coming back or not, whether they are supplied from the place of job worker, or in all the cases the principal is responsible and the tax liability should always be discharged by the principal. एक section 19 आहे की there may be a case where the goods are procured from a party and the principal do not have the job worker or the job work facility in his own place of business. Because of easement of logistical adjustments, the goods are sent directly to a job worker without being first brought to the principal's place of business. Whether input tax credit is allowable in the hands of principal? Yes, this section allows that even in case of inputs or in case of capital goods, the input tax credit can be availed by the principal even when the goods are sent directly to a place of job worker. Then rule 45, conditions and restrictions in respect of inputs and capital goods sent to the job worker. Rule 45 says the principal, under the cover of a delivery challan or under the cover of a challan,
send inputs or semi-finished goods or capital goods to a job worker. And after job work, the job worker under the cover of a challan send goods back to the principal or to another job worker. So here we have to see the flow. There have to be two challans issued, one by the principal when the goods are sent to a job worker. Second, the challan is required to be prepared by the job worker when the goods are sent back to the principal or those are sent to another job worker. And when the goods are sent to another job worker, the principal also has to prepare a delivery challan, and then only it can be sent to another job worker. Or as we have seen, the invoice can be issued by the principal and the goods can be supplied directly from the place of job worker. So that documentation is required. Then Rule 55, transportation of goods without issue of invoice. Here we know in section 143 we have been given a privilege to transport the goods without or to supply the goods without payment of tax to a job worker. Rule 55 says for the purpose of so many 4 items are there, but today for today's topic for us B portion is important for us. Transportation of goods for job work. The consignor may issue a delivery challan serially numbered not exceeding 16 characters in one or multiple series in lieu of an invoice at the time of removal of goods for transportation. So in lieu of an invoice, इनवॉइसच्या ऐवजी टॅक्स न भरता जॉब वर्क साठी ज्या वेळेला आपण गुड्स इन्क्लुडिंग गुड्स, आता इथे गुड्स म्हटलंय इनपुट्स आणि कॅपिटल गुड्स दोन्ही कन्सिडर होतं. सो ह्याच्या ज्या वेळेला आपण मुवमेंट करणार आहोत त्यावेळेला इट शुड बी अंडर ए कव्हर ऑफ अ डिलिव्हरी चलन ऍज पर रूल 55. इट शुड बी सिरियली नंबर्ड. द डिलिव्हरी चलनची सुद्धा आपल्याकडे एक नंबरिंग असायला पाहिजे स्पेसिफिकली फॉर जॉब वर्क. नॉट एक्सिडिंग 16 कॅरेक्टर्स. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की इनव्हॉइस असेल किंवा कुठलंही डॉक्युमेंट असेल जीएसटी मध्ये इश्यू केलेलं जाणार आहे त्याला एक कॅप टाकलेली आहे मॅक्सिमम नंबर ऑफ कॅरेक्टर्स साठी. मेड बी अल्फा और मेड बी न्यूमेरिक कॅरेक्टर्स. त्याचे 16 कॅरेक्टर्स पेक्षा जास्त असलं नाही पाहिजे. इन वन और मल्टिपल सिरीज, there can be one series for particular type of job work and there can be multiple series for different kinds of job work, or even with respect to job workers there can be multiple series. Let's assume we have 3 processes of job work. Let's say plating, hardening and intrusion. So for plating we can have one series, for hardening we can have another series, and for extrusion we can have another series. Is that permissible under this rule? Yes. Otherwise, let's assume we have 4 job workers A, B, C, D. For the sake of our convenience or stock records, we wish to establish the exact amount of stock sent to each job worker and respective sent back by him. So we can have multiple series like A, job worker A, JWA 001, JWB 001, and likewise for C and D. Or we can have one series for all kinds of job works and all kinds of job workers. That is at the discretion of the taxpayer or the discretion of the principal whether to have one series or multiple series. But it should be in lieu of an invoice. इनव्हॉइसच्या ऐवजी हे डिलिव्हरी चलन दिलं जाईल at the time of removal of goods for transportation. So whenever you are going to send the goods to the job worker at the time of removal from the place of business, the delivery challan should be accompanied to the goods. What are the contents of the delivery challan? Date and number of delivery challan. Number, as we have discussed, it may be in one series or multiple series.
but it should not be more than 16 characters, and date on which the delivery challan is prepared for sending out the goods at the time of removal. इनवॉइसच्या प्रोव्हिजन्स आपण जर बघितल्या तर इनवॉइस फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स और सप्लाय ऑफ गुड्स कॅन बी प्रिपेअर्ड ॲट बिफोर और ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल, बरोबर. परंतु ज्या वेळेला आपण डिलिव्हरी चलानचा अभ्यास करतो त्यावेळेला डिलिव्हरी चलान शुड ऑलवेज बी इश्यूड ॲट द टाइम ऑफ रिमूव्हल ओनली. आज मी डिलिव्हरी चलन बनवून ठेवलं 18 तारखेचं, 18 जून 2021चं, आणि मी 20 किंवा 21 तारखेला सोमवारी गुड्स रिमूव्ह करत आहे असं चालणार नाही. इन केस ऑफ सप्लाय ऑफ गुड्स इट इज अलावेबल, बट इन केस ऑफ ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स विदाउट इश्यू ऑफ इनवॉइस द डिलिव्हरी चलन शुड बी issued at the time of removal only. So if I am going to remove the goods on Monday, that is the 21st of June 2021, only on that day or delivery challan dated 21st June 2021 is allowed. हा एक मोठा फरक आहे. त्याच्यानंतर नेम, ऍड्रेस, goods and service tax identification number of the consignor if registered. हा contents of delivery चलन हे जनरल आहे या चारही गोष्टींसाठी, बरोबर. परंतु when we are considering the job work transactions, can this if registered portion be there? No, because in case of job work only a registered person can send the goods without payment of tax. So for this purpose, when the goods are sent to job worker for job work, the delivery challan should always contain the goods and services tax identification number, that is GSTIN of the consignor. It cannot be said that it can be issued, or it only if the person who is the consignor is registered, then only he can give this number. But in case of job work transactions, the GSTIN is mandatory. Then name, address and GSTIN or unique identity number of the consignee if registered. In case of job work, can this happen? Yes, the job worker may or may not be registered. That is permissible for job work transactions. So the name and address is a mandatory thing. Only GSTIN or UIN is required to be given of the consignee if he is registered. Then harmonized system of nomenclature, HSN code and description of goods. So in case of a job work, even though job work is a service, job work is a service which is carried out or it is undertaken on goods or physical goods. So when we are preparing a delivery challan, we are preparing the challan for transport, and for transport what we are essentially transporting are goods. So HSN code and description of goods is to be given, not that we have to mention that it is for job work, or the details of job work transactions are not required to be given on the delivery challan. The delivery challan should contain the HSN code and description of goods. When you are sending sheets, metal sheets for job work, the description should follow the metal sheets, not the job work which is going to be carried out on them. So this is a very big difference. In many of the cases, starting 9988 or so many service accounting codes were given, but it is very specific that the description and HSN of the goods which are being sent is to be disclosed on the delivery challan. Then quantity should be given. So whatever sheets are there or whatever quantity of goods that is being sent for job work is there, it should be given. Where the exact quantity being supplied is not known, in case of chemical it may happen, there is evaporation or some other
normal losses for during the transport. So a provisional quantity can be given. Then taxable value should be disclosed, that of the goods, even though a purchase order for job work is carrying where it is said that the goods worth 1 lakh are being sent for job work, and the job work value is 10,000 on the purchase order. The taxable value, that of the goods, must be mentioned on the delivery challan and not the taxable value of that purchase order or the value of job work. Then tax rate and amount, CGST, SGST or IGST, or says where the transactions are whether interstate or intrastate. So this tax rate and tax amount is that of the goods and not of the job work. Whatever tax rate is applicable to the goods which are being sent, that is required to be disclosed on the delivery challan, and tax amount accordingly on the taxable value disclosed. Then place of supply in case of interstate movement and signature. These are the general criteria. Signature of the authorized person or authorized representative of the principal is to be given, or if the goods are being sent by the job worker back to the principal, the authorized person or authorized signatory of the job worker needs to sign this delivery challan. Then manner to issue this delivery challan. The delivery challan should be prepared in triplicate, original being marked as original for consignee, the duplicate copy being marked as duplicate for transporter, and the triplicate copy the triplicate copy being marked as triplicate for consigner. Sir, some request is there on the dashboard. Sorry. तुमचा आवाज नीट येत नाही. माझा आवाज येत नाही नीट. नाही नाही सर, ते कोणाला तरी मी म्यूट करतो, म्यूट ऑल करतो. येस येस. प्लीज अनम्यूट युअरसेल्फ सर. येस सर. सर क्षीरसागर साहेब काही रिक्वेस्ट करतात, त्याच्यात अलाउड, डिनाय अँड स्टॉप प्रेझेंटिंग असं आलंय, काही हे आहे का काय? Okay sir, go ahead please. Yes, thank you. So delivery challan should be issued in triplicate, marked as original for consignee, duplicate for transporter, and triplicate for the consigner. So consigner is basically the principal. So the OC copy, what we call in general parlance, should be always kept as triplicate in with the principal. Then issue of tax invoice by job worker. Goods being sent by the principal under cover of a delivery challan, goods returned by the job worker under cover of a delivery challan, either to the principal or to some other job worker. But what is the procedure to issue the tax invoice by the job worker? So as we have seen, job work or treatment or process will qualify as a service under Schedule 2. Considering the facts of each case and circumstances. Then when it is considered as a supply of service, we know the tax invoice can be issued before or after the provision of service, but within a prescribed period. So Rule 47 specifies this time period, which says that in case of supply of taxable supply of services, the invoice shall be issued within a period of 30 days from the supply of service. So when the job worker is carrying out any job work on goods owned by some other registered person, he is required to issue the delivery challan for transport of goods without payment of tax at the time of removal from the place of business. But the invoice
can be issued before or at the time of removal or even after the removal of goods, but within a period of 30 days from the removal of goods. We would say the provision of service has completed on the day on which the goods are removed for being sent out to the principal. So invoice should be issued within 30 days at max, within a period of 30 days from the goods being sent back to the principal, or it can be issued at the time of removal or even before that. So in many of the times, in many of the job work cases, the goods are sent on a daily basis, and the invoice are being made only on at the end of the month, considering whatever quantity the job work has been carried out on the during the month. Whether it is permissible, yes, it is very well permissible. As far as the invoice for the goods which were sent back by the job worker on the first of the month, and the invoice is issued at the end of the month within 30 days, that is on 30th or on 31st days of the month, and subsequently whether it will be in violation to the invoicing rules, no, since it is a supply of service. Then आपण जेव्हा जॉब वर्क ट्रान्झॅक्शन बघितल्या त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं होतं अ रजिस्टर्ड पर्सन मे अंडर अन इंटिमेशन. सो आपल्याला जुना एक्साइज रूल्स माहिती असतील, 57F4 नावाचं चलन होतं, त्याच्या अंडर आपण ते गुड्स पाठवायचो. सो इट वॉज रिक्वायर्ड, इट वॉज अ सिरियली नंबर्ड चलन फ्रॉम दी एक्साइज डिपार्टमेंट प्रायर टू सेंडिंग it to the job work. But here when they whenever they say about the intimation, rule 45(3) provides for that intimation, what that intimation is, whether the intimation is required to be given before entering into the transaction for job work, or it has to be gained from the commissioner every time for every single transaction. So it is not so. Basically, there is a form that is prescribed, that is form GST ITC 04, which has all the details with respect to the goods being sent to the job worker, or goods received from the job worker, or goods sent from one job worker to another job worker, or goods being supplied directly from the place of business of the job worker on cover of under the cover of with the invoice of principal. So when this GST ITC 04 is required to be filed is by the 25th day of the month succeeding the quarter, or within such period as may be extended by the commissioner. So here, after the end of each quarter, basically the ITC 04 form is a quarterly form. It is required to be filed by the 25th day of the month succeeding the quarter. That is, first quarter चे ड्यू डेट आहे 25 जुलै, सेकंड क्वार्टर ची ड्यू डेट आहे 25 ऑक्टोबर, थर्ड क्वार्टर ची ड्यू डेट आहे 25 जानेवारी, आणि फोर्थ क्वार्टर ची ड्यू डेट आहे 25 एप्रिल, or within such period as may be extended by the commissioner. Now we know that this due date for ITC 04 has been extended for first quarter of this financial year to 30th June. So it can be extended, but in general parlance it has to be filed on 25th day of the month. Rule 45(3) has not specified that it is an intimation. Then how am I saying that it is an intimation? So this circular number 38 of 2018, it had specified. In that circular, it had stated that the form GST ITC 04 will serve as the intimation as envisaged under section 143 of the CGST or SGST Act. Earlier, there was a confusion how to file this intimation, whether it, like I mentioned earlier,
whether it has to be given qua transaction or it has to how to go about it. So it was clarified in 2018 that ITC 04 is itself an intimation for goods being sent without payment of tax. So, but this intimation or this ITC 04 was made optional for the first 2 financial years after GST implementation, that is your financial year 17-18 and 18-19. From April 19, it is required to be filed. So if it was made optional or to the taxpayers, then it is deemed that the intimation of those forms was made for the financial year 17-18 and 18-19. What is the form of this form GST ITC 04? It is basically divided into 6 parts. First part is GSTIN of the principal. ITC 04, I forgot to mention one thing. ITC 04 हा भरायची जबाबदारी ही प्रिन्सिपॉलची आहे. जॉब वर्करला कुठल्याही प्रकारचा फॉर्म किंवा कुठल्याही प्रकारचं डिक्लेरेशन भरायची गरज नाही. सो दिस ITC 4 form will always be filled by the registered person who is sending the goods or who is the principal in our case. So the table number, there are 6 tables. Table number 1 GSTIN, table number 2 legal name and trade name as per GST certificate, GST registration certificate. Third table is period, that is quarter and financial year. Table 4 is an important table which includes the details of inputs or capital goods sent for job work, includes inputs or capital goods directly sent to the place of business or premises of job worker. As we have seen, there can be 2 cases. एक तर आपल्या प्लेस ऑफ बिझनेस कडनं डायरेक्ट जॉब वर्कर कडे जाईल किंवा डायरेक्टली आपल्या सप्लायर कडनं जॉब वर्कर कडे जाईल विदाउट बिंग received at the place of business of the principal. Input tax credit in that case will be allowable to the principal. So in both the cases, the details are required to be filled in table 4. 5A, it is the details of inputs or capital goods received back from the job worker to whom such goods were sent for job worker and losses and wastes. So ज्या वेळेला एका जॉब वर्कर कडनं गुड्स हे परत आपल्याकडे येत आहेत त्याचे डिटेल्स द्यायचे आहेत 5A मध्ये. 5B मध्ये डिटेल्स ऑफ इनपुट्स और कॅपिटल गुड्स रिसीव्ड बॅक फ्रॉम द जॉब वर्कर अदर दॅन द जॉब वर्कर टू whom such goods were originally sent in and losses and waste. We have already seen the goods can be sent to job worker A and then from there subsequently to job worker B. So if that is the case, the goods are going to multiple job workers and then coming back to the principal after all the job work or otherwise. That details, when there are multiple job workers, that details are required to be given in 5B. Then 5C, details of inputs or capital goods sent to job worker and subsequently supplied from the premises of job worker and losses and wastes. Whenever those goods are directly supplied from the place of job worker to the end customer from under the cover of an invoice, then those details are required to be given in table 5C. Earlier, this ITC 04 had only 2 tables, that was table 4 and table 5. Table 4 included the delivery challan which were sent to the job workers, and table 5 included the delivery challans or the reference was made to the original delivery challans on through which the goods were sent. So and there was 1-to-1 correlation was required. But now what has happened, suppose I am sending goods or I am sending some material in a different quantity. The goods which are coming back are of a different quantity or having a different unit of quantity. So let us assume we are sending goods
we will take that example of brick work. We are sending goods, we are sending goods or we are sending the sand or माती ज्याला आपण म्हणतो ती आपण पाठवतोय ब्रास या युनिट मध्ये किंवा मीटर क्यूब या युनिट मध्ये. येताना आपल्याला परत येत आहेत विटा नंबर्स मध्ये किंवा थाउजंड्स मध्ये. सो हा जो फरक होता तो त्या आधीच्या ITC 04 फॉर्म मध्ये दाखवला जाऊ शकत नव्हता. त्याच्यासाठी त्यांनी काय केलं, 1-to-1 कोरिलेशन काढलं की there can be a delivery challan on which goods are sent and not necessary that goods should return in the same quantity or same unit on which they were sent. So now if the unit is getting changed, then in 5A, B, C, those were given a separate sheets for all the separate transactions, and in that it was specified की तुमचा जो काही गुड्स येत आहेत त्याचं जर युनिट चेंज होत असेल तुमच्या ऍक्च्युअल युनिट पेक्षा, तर तुम्ही तुमच्या ओरिजिनल जॉब वर्कर किंवा ओरिजिनल चलांचा रेफरन्स न देता तुम्ही नवीन जे डिलिव्हरी चलन तुमच्या जॉब वर्कर कडनं परत तुम्हाला येणार आहे त्याचा रेफरन्स द्या. अकॉर्डिंगली 4 मध्ये जे डिटेल्स आपल्याला टाकायचे आहेत ते GSTIN or state in case of unregistered job worker, challan number and challan date. This challan number and challan date is when the goods are being sent out, right? So जे काही प्रिन्सिपल चलन पाठवत आहे त्याचा चलन नंबर and चलन डेट आहे, serially numbered having one or multiple series, right? Description of goods, unique quantity code, quantity, taxable value and type of goods, inputs or capital goods and rate of tax applicable to those goods. So ही माहिती आपल्याला टेबल 4 मध्ये द्यायची आहे की जिथे तुमचा गुड्स हे जॉब वर्कर कडे पाठवण्यात येत आहे. टेबल 5A, when the goods are received by the job worker, received back from the job worker. So here we can see there is column number 2 and 3 and there is column number 7 and 8. Column number 2 and 3 is challan number issued by the job worker under which goods have been received back and date of challan issued by the job worker under which the goods have been received back. Similarly, in column number 7 and 8, what they say, original challan number under which the goods have been sent for job work and original challan date under which goods have been sent for job work. So either of the two can be filled. If there is 1-to-1 correlation, then the challan number of job worker and original challan of the principal, those both details can be mentioned. Or if there is no 1-to-1 correlation to the quantity or the unit of the goods being sent, the original challan of the principal may not be entered. So only the challan number issued by the job worker under which the goods have been received back can be mentioned and the form will be validated. Similarly, 5B, details of inputs and capital goods received back from the job worker other than the job worker to whom such goods were originally sent. So as we have seen, there can be multiple job work transactions. Same terminology can be applicable here. Either you put challan number of the job worker on which the goods have come back, or you can have the original challan number if 1-to-1 correlation is available. Then details of capital 5C, details of inputs or capital goods sent to job worker and subsequently supplied from the premises of the job worker and losses and wastes. So here there's some difference in the table. GSTIN of the job worker or state in case unregistered job worker. A very important point to note here on this table is that you'll have to see
if the job worker is unregistered one, if you wish to supply the goods directly from the place of job worker, the premises of the job worker should be declared as an additional place of business of the principal or the registered person to whom the goods belong. So in that case, GSTIN or the state, but the registration of that premises is mandatory. Invoice number in case the goods are supplied from the premises of job worker issued by the principal. So whenever we are going to supply directly from the place of job worker, we will have to see it is under the cover of an invoice, and that invoice number is required to be given in this table. Invoice date on which the goods are to be supplied or to be removed. Then description of goods, unique quantity code, quantity. Here the original challan number and original challan date, the same logic applies. If it is available, if one-to-one correlation is available, then you may give the reference of original challans. Otherwise, you may not. You may choose not to give it. Then nature of job work done by the job worker and losses and wastes. As we had seen, there can be a nature of job work can be hardening, blackening, or heating, heat treatment, extrusion, can be anything, and that can be descriptive in this column. Then section 143 and 143(4). We have seen the procedure, how to send the goods, how to get the goods back within the stipulated times. Section 143(3) and 143(4) specify what if the goods are not received by the principal within the stipulated time. Then it shall be deemed that such inputs or capital goods had been supplied by the principal to the job worker on the day when the said inputs or capital goods were sent out. याचा अर्थ काय, ज्या वेळेला आपण गुड्स जॉब वर्कर कडे पाठवतो, जॉब वर्करनी आपल्याला इनपुट्स असतील तर 1 वर्षाच्या आत स्पेशल परमिशन आपण जर कमिशनरांकडनं ऍप्लिकेशन करून घेतली तर मॅक्सिमम 2 वर्ष किंवा कॅपिटल गुड्स 3 वर्ष आणि 5 वर्ष. ह्याच्या जर ते परत आले नाहीत स्टिप्युलेटेड टाइम मध्ये, तर इट शॅल बी डीम्ड, ज्या दिवशी आपण ते गुड्स पाठवले होते जॉब वर्क साठी त्या दिवशी तो सप्लाय झाला होता, असं एक डीमिंग प्रोव्हिजन आहे. याचा अर्थ काय की 18 जून 2021 रोजी आपण गुड्स आज पाठवत आहोत. 18 जून 2022 पर्यंत ते गुड्स जर परत आले नाहीत किंवा एक्सटेंडेड पिरियड जर अप टू 1 year आहे त्याच्यात जर परत आले नाहीत, तर इट शॅल बी डीम्ड दॅट द गुड्स वेअर सप्लाइड on 18th of June 2021 and not on the date on which the period of this 1 year or 2 years or 3 years or 5 years is ending. हे खूप महत्त्वाचं लक्षात घेण्यासारखं आहे की when there is a breach of this stipulated time, the goods are deemed to be supplied on the date on which they were sent out, and the disclosure of this is required to be in form GSTR1. The tax is to be required to be paid only after the end of this period, but the tax should be paid along with the applicable interest of 18%. So आज जर तुम्ही गुड्स पाठवले आणि ते गुड्स 1 वर्षाच्या आत परत आले नाहीत, तर आपल्याला 1 वर्षाच्या इंटरेस्ट सकट तो गुड्स हे करता येणार आहे. आता ह्याच्यात एक प्रॅक्टिकल अडचण काय आहे की जर तुमचं इनव्हॉइस बनतंय त्यावेळेला इट शॅल बी डीम्ड दॅट सच इनपुट्स और कॅपिटल गुड्स वेअर सप्लाइड ऑन द डे ऑन विच दे वेअर सेंट आउट. सो इनव्हॉइस बनवायला हवं होतं, माझं रिमूव्हल झालं त्या दिवशी,
परंतु मला ते करता येत नाहीये. इनव्हॉइस मी नेक्स्ट इयरच बनवेन, कारण आपल्याला माहितीये की 18 जून 2021 चं इनव्हॉइस मी 18 जून 2022 मध्ये बनवू शकत नाही. इट विल फॉर्म पार्ट ऑफ टर्नओव्हर विल बी disturb or it may not be a proper disclosure. So invoice may be issued in June 2022, but the tax should be paid from the date on which they were sent out. So 18 जून 2021 ते 18 जून 2022 या पिरियडचा इंटरेस्ट त्याला ऍप्लिकेबल असेल आणि इनव्हॉइस आपण त्याला देऊ शकतो त्यावेळेसच. त्यानंतर जॉब वर्कर जर रजिस्टर्ड असेल तर तो त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकतो आणि ऍज इफ इट वॉज अ सप्लाय ऑफ गुड्स तो आपल्याला परत गुड्सचं इनव्हॉइस त्यावेळेला ज्या वेळेला ऍक्च्युअल गुड्स परत येतील त्यावेळेला करू शकतो. परंतु याच्यामध्ये जो लॉस आहे तो आहे इंटरेस्टचा. जो 18% इंटरेस्ट लागेल आपल्याला 1 वर्षासाठी तो आपला लॉस होऊ शकतो. जॉब वर्कर जर अनरजिस्टर्ड असेल तर तो इनपुट टॅक्स क्रेडिट घेऊ शकणार नाही आपण त्याला लावलेलं आणि त्याच्यावरती कॉस्ट ऍड होऊन आपल्याला तो इनव्हॉइस करेल. सो त्यावेळेला इट विल नॉट बी ए सप्लाय ऑफ सर्व्हिसेस बट इट विल बी अ सप्लाय ऑफ गुड्स in both hands, in the hands of principal as well as in the hands of the job worker. So ज्या वेळेला हा स्टिप्युलेटेड टाइम तुटतो त्यावेळेला आपल्याला हे बघायचं आहे की गुड्सच्या व्हॅल्यूवर जी काही टॅक्सेबल व्हॅल्यू डिस्क्लोज केली गेली होती डिलिव्हरी चलांवर त्या अमाऊंटवर आपल्याला टॅक्स भरून घेतला गेला पाहिजे. आणि नंतर येताना सुद्धा जॉब वर्करनी ते once it is said that it is supplied to the job worker, the goods are transferred to the job workers. So आपली ओनरशिप त्याच्यातली जीएसटी च्या दृष्टीने जाते, even though they form part of our stock in hand, but for the purpose of GST it is a supply. So for GST now the ownership lies with the or the onus to pay tax lies on the job worker as if he has purchased the goods from us. Then the job worker may not be in a position to issue a tax invoice only for his job work services, but he is required to issue a tax invoice for the whole goods as if he had sold the goods again to the principal. This is the crux of these two sections. Section 143(5) waste and scrap. Any waste and scrap generated during the job work may be supplied by the job worker directly from his place of business on payment of tax, or if such job worker is registered, or by the principal if the job worker is not registered. So waste or scrap generating during the job work should always be disposed of by paying the tax. Whatever is there's one case study which I will take later on this part. It will amply clear, but the declaration of any waste or scrap generated, first there can be two adjustments. One is that the waste and scrap is given back to the principal. So in that case these provisions will not apply, but if only goods on which the finished goods or the finished job work has been provided back by the job worker to the principal, then the waste and scrap generated, if it lies with the job worker, it has to be disposed of by payment of tax, either by the job worker if he is registered or by the principal if the job worker is not registered. And the disclosure of this waste and scrap is required in this form GST ITC 04. So in case of losses and wastes, in all the three tables, the last column is there, 5A, 5B and 5C. Losses and wastes with their quantity and value
is required to be given in the form ITC 04. Now, as we have seen, job work requires movement of goods. Even though job work is a service, but it involves movement of goods. जिथे जिथे movement of goods आहे तिथे तिथे आपल्याला ई-वे बिलची गरज आहे. रूल 138 जिथे जिथे wherever there is a movement of goods there is a requirement of ई-वे बिल. सो ई-वे बिल आणि जॉब वर्क हे कसं एकत्रित केलं जाईल. सो every registered person who causes movement of goods of consignment value exceeding 50,000 rupees and आपल्याला माहिती आहे विदिन महाराष्ट्र मुवमेंट साठी ही लिमिट आपण 1 लाख केलेली आहे. इन रिलेशन टू अ सप्लाय और फॉर रिझन्स अदर दॅन सप्लाय जॉब वर्क विल क्वालिफाय अंडर दिस रोमन 2. सो shall before commencement of such movement furnish information relating to the said goods as specified in part A of form GST EWB1 electronically. याचा अर्थ काय आहे. विदिन महाराष्ट्र ज्या वेळेला मुवमेंट होते त्यावेळेला आपल्याला फॉर रिझन्स अदर दॅन सप्लाय मध्ये ई-वे बिल बनवणं हे बंधनकारक आहे. आता इकडे ज्या वेळेला आपण व्हॅल्यू ऑफ कन्साइनमेंट म्हणतो किंवा कन्साइनमेंट व्हॅल्यू म्हणतो, कन्साइनमेंट व्हॅल्यूचा अर्थ आहे व्हॅल्यू ऑफ दी गुड्स विच आर सेंट, नॉट दी व्हॅल्यू ऑफ सर्व्हिसेस ऑफ अ जॉब वर्कर फॉर विच ही इज गोइंग टू प्रिपेअर द इनवॉइस. मगासच्या आपल्या उदाहरणात आपण जर बघितलं की शीट्सची व्हॅल्यू 1 लाख रुपये आहे, जॉब वर्करचे सर्व्हिस चार्जेस 10,000 रुपये आहेत, तर 1 लाख रुपये व्हॅल्यू आपल्याला या ई-वे बिल मध्ये मेन्शन करणं गरजेचं आहे. अदरवाइज एक ऍडिशनल प्रोव्हिजन आहे, प्रोव्हाइडेड ऑल्सो दॅट वेअर द गुड्स आर सेंट बाय अ प्रिन्सिपल लोकेटेड इन वन स्टेट और युनियन टेरिटरी टू अ जॉब वर्कर located in a different state, other state or union territory, the ई-वे bill shall be generated either by the principal or the job worker if registered, irrespective of the value of the consignment. So महाराष्ट्राच्या बाहेर आपण जर जॉब वर्क साठी मटेरियल पाठवत असू किंवा तिकडनं आपल्याकडे परत येत असेल तर इररिस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्यू ऑफ कन्साइनमेंट 1 लाखाच्या आत 50,000च्या आत असली तरी सुद्धा 1 रुपया जरी त्या गुड्सची व्हॅल्यू असली तरी सुद्धा आपल्याला ई-वे बिल बनवणं बंधनकारक आहे. ही प्रोव्हिजन का आली. विदिन महाराष्ट्र देर इज अ कंट्रोल, पण ज्या वेळेला महाराष्ट्राच्या बाहेर गुड्स जातात विदाउट पेमेंट ऑफ टॅक्स त्यावेळेला त्याचा पूर्ण लेखाजोखा आपल्याकडे असणं किंवा त्याची ऍक्च्युअल मुवमेंट आपल्याकडे असणं हे गरजेचं आहे. म्हणून हा प्रोव्हिजो आहे. प्रोव्हिजो मध्ये आपल्याला बघायचंय की ज्या वेळेला आपण महाराष्ट्राच्या बाहेर एखादे गुड्स पाठवू त्यावेळेला इररिस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्यू ऑफ कन्साइनमेंट ई-वे बिल फॉर मस्ट बी प्रिपेअर्ड फॉर जॉब वर्क ट्रान्झॅक्शन्स. आता हे जर नाही बनले तर काय पिनल प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. सो ई-वे बिल मध्ये एक महत्वाची गोष्ट मला सांगायची होती की मध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे झालं होतं की ई-वे बिल बनवताना लोक जॉब वर्कर लोक किंवा इवन प्रिन्सिपल्स वेअर पुटिंग 9988 कोड आणि व्हॅल्यू सुद्धा ते सर्व्हिसेसच्या देत होत्या. सो ई-वे बिल मध्ये त्यानंतर त्यांनी एक ई-वे बिल पोर्टलला त्यांनी अपडेट आणली की ज्याच्यामध्ये आता तो 99 पासून सुरू होणाऱ्या सर्व्हिस कोड किंवा HSN कोड हा घेतच नाही. कारण आपल्याला माहिती आहे की 1 पासून ते 96 पर्यंत जे HSN कोड्स आहेत ते गुड्स साठी आहेत आणि 99 हा जो चॅप्टर आहे चॅप्टर 99 हा स्पेसिफिकली सर्व्हिसेस साठी आहे. सो सर्व्हिसेस साठी ई-वे बिल बनू शकतं का तर नाही. ई-वे बिल कॅन ओनली बी प्रिपेअर्ड इन केस देर इज अ मुवमेंट ऑफ गुड्स. सो आपण जर ई-वे बिल चा हे घेतला तर त्याच्यात आपल्याला डिटेल्स जे टाकायचे ते गुड्सचे आहेत. सो पूर्वी जे काही होऊन गेलं ते होऊन गेलं, परंतु आता तिकडे तो 99 पासून सुरू झालेला HSN कोड घेतच नाही.
दुसरी गोष्ट, ई-वे बिल प्रिपेअर करताना कोणी ई-वे बिल केलं पाहिजे, कारण ई-वे बिलचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये एकतर 2 ऑप्शन आहेत, पण ते आउटवर्ड साइडला जर ई-वे बिल केलं तर त्याच्यात जॉब वर्क असा ऑप्शन येतो, आणि इनवर्ड साइडला जर ई-वे बिल केलं तर जॉब वर्क रिटर्न्स असा ऑप्शन येतो, जिथे टाईप अँड सब टाईप आहेत तिथे. सो या केसमध्ये ई-वे बिल करणं कोणाला बंधनकारक आहे, प्रिन्सिपॉलला की जॉब वर्करला? कारण आपल्याला जे आहे जिथे प्रोव्हिजो आहे त्याच्यातनं आपल्याला येतं की ई-वे बिल शॅल बी जनरेटेड आयदर बाय द प्रिन्सिपॉल ऑर द जॉब वर्कर इफ रजिस्टर्ड. सो ई-वे बिल ही बनवायची लिबर्टी प्रिन्सिपॉल आणि जॉब वर्कर या दोघांनाही दिलेली आहे. हॅलो प्रदीप सर, मला वाटतं थांबलंय. हॅलो आदित्य सर. थोडं टेक्निकल इश्यू झाल्यामुळे साहेब डिस्कनेक्ट झालेत, एक 5 मिनिटात जॉईन करतील. सर मी आलोय परत, सॉरी Yes. काही नेटवर्कचा इश्यू झाल्यामुळे कदाचित Okay. बाहेर पडलो. ठीक. सर ई-वे बिल ही स्लाइड झाली होती ना डिस्कस मी बाहेर पडायच्या आधी? सो या गोष्टी आपल्याला ई-वे बिल आणि जॉब वर्कशी रिलेटेड लक्षात घेणं भाग आहे की एव्हरी रजिस्टर्ड पर्सन हु कॉजेस द मुवमेंट ऑफ गुड्स असं जेव्हा म्हटलेलं आहे, आणि सेक्शन 143 मध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की द अकाउंट रिस्पॉन्सिबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी ऑफ गुड्स सेंट फॉर जॉब वर्क शुड ऑलवेज बी विथ द प्रिन्सिपॉल or the registered person who is sending the goods for job work. So याचा अर्थ जॉब वर्करने जर ई-वे बिल नाही बनवलं तर अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती आहे प्रिन्सिपॉलची किंवा रजिस्टर्ड पर्सनची, जो आपल्याला गुड्स पाठवत आहे जॉब वर्क साठी. लास्टली या दोघांनीही जर नाही बनवलं तर आपल्याकडे प्रोव्हिजन आहे की ट्रान्सपोर्टर सुद्धा ई-वे बिल बनवू शकतो. सो या केसमध्ये ई-वे बिल बनवणं आणि त्याचं सगळं कंप्लायन्स करणं ही गरजेची गोष्ट आहे. बऱ्याच वेळेला चलनावर मटेरियल पाठवलंय म्हणून ई-वे बिल बनवलं जात नाही. सो अशा गोष्टी आपल्याला ट्रॅक केल्या पाहिजेत, आणि ई-वे बिलचा सुद्धा कंप्लायन्स ह्या जॉब वर्क ट्रान्झॅक्शन्स मध्ये असला गेला पाहिजे. ई-वे बिल जरी सर्व्हिसेस साठी बनत नसलं तरी इट इज रिक्वायर्ड फॉर मुवमेंट ऑफ गुड्स. सो जॉब वर्क ट्रान्झॅक्शन्स मध्ये मुवमेंट ऑफ गुड्स ही होत असते, त्याच्यामुळे ई-वे बिल हे गरजेचं आहे. सर सॉरी टू डिस्टर्ब यू, पीपीटी शेअर नाही होत. ओके सर, एक मिनिट. आता होतंय सर? सर पीपीटी शेअर होते आता? हो हो होते. येस सर, थँक्यू. सॉरी हीच स्लाइड होती, याच्यावर आपण चर्चा करत होतो. सो सर
इथून पुढे काही जर आपल्याकडे डिस्कशन्स असतील किंवा चॅटबॉक्स मध्ये काही शंका आलेल्या असतील किंवा काही चर्चा असतील किंवा कोणाला काही हे करायचं असेल, काही त्यांचे व्ह्यूज द्यायचे असतील, तर आपण थोडा वेळ चर्चा करू शकतो. अदरवाईज आपण केस स्टडीज कडे वळू शकतो. काही सर आलेले चॅटबॉक्स मध्ये वगैरे किंवा कोणाला काही हँडरेज वगैरे आलेला आहे सर? नाही सर, सध्या तर दिसत नाहीये. कोणाला शंका असेल तर कृपया विचाराल का? मकरंजी हा सर, काळे बोला बोलतोय. ना सर. हा सर. एक क्वेरी होती माझी. सर एकच मिनिट, मी स्क्रीन शेअरिंग बंद करतो म्हणजे हा. मला व्यवस्थित हे करता येईल. येस सर, प्लीज. सर्वात प्रथम तर इतकं उत्कृष्ट आणि कन्साइज प्रिसाइज सगळी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. खूप सुंदर you. रीतीने आपण हा सब्जेक्ट प्रेझेंट केला आहे. तर आता ह्याच्यातली माझी एकच क्वेरी अशी होती की जे गुड्स आपण जॉब वर्कला पाठवतो, ओके, प्रिन्सिपल, आणि ते विशिष्ट टाइम पिरियड नंतर जर ते परत नाही आले तर हो. त्याला आपल्याला टॅक्सेबल ट्रीटमेंट द्यायची आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये टॅक्स रेट काय असेल? तो शेड्यूल प्रमाणे असेल जॉब वर्कच्या, का त्या कमोडिटी प्रमाणे असेल? जी कमोडिटी आपण पाठवली त्याचा रेट असेल? सर त्याला कमॉडिटी प्रमाणे रेट असेल. जे आपण गुड्स पाठवतो आहोत त्याचा HSN आणि त्याचा रेट जो ऍप्लिकेबल असेल. कारण त्याप्रमाणे मी लागेल. हो, डिलिव्हरी चलनचं ज्या वेळेला आपण कंटेंट्स बघितले त्याच वेळेला आपण बघितलं होतं की जे काही आपल्याला डिटेल्स डिलिव्हरी चलनमध्ये डिस्क्लोज करायचे आहेत ना, ते सुद्धा विथ रिस्पेक्ट टू द गुड्सच आपल्याला डिस्क्लोज करायचे आहेत. जी काही क्वांटिटी द्यायची आहे, जी काही डिस्क्रिप्शन द्यायचं आहे किंवा जे काही रेट द्यायचा आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू द्यायची आहे, ही सगळी गुड्सचीच आहे. सो आपल्याकडे जर डिलिव्हरी चलन प्रॉपरली प्रिपेअर्ड असेल तर डिलिव्हरी चलनवर जी व्हॅल्यू डिस्क्लोज झालेली आहे त्या व्हॅल्यूवर तो टॅक्स ऍप्लिकेबल आपल्याला चार्ज करावा लागेल. ओके, गॉट इट. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. सो मी परत स्क्रीन शेअरिंग चालू करतो. आपल्याकडे केस स्टडी 1 4 केस स्टडीज आहेत त्या आपण इथे बघूया. केस स्टडी 1, contract between Mr. A, the principal, and Mr. B, job worker, states that the scrap generated during the process of cutting shall be retained and sold by Mr. B, and the amount realized shall be adjusted by Mr. B when raising the invoice for his services to Mr. A. Mr. B sells the scrap for rupees 50,000 plus 12% GST and charges rupees 4,50,000 plus 18% GST to Mr. A instead of rupees 5 lakhs plus 18% GST chargeable otherwise. Whether Mr. B is allowed to dispose of scrap generated during the processing of goods belonging to Mr. A. या प्रश्नाचं उत्तर आहे yes. जर आपल्याला आपण एक्झाम्पल बघितलं तर मिस्टर बी हा GST लावून टॅक्स स्क्रॅप विकतो आहे किंवा GST चार्ज करतो आहे त्याच्या जॉब वर्क सर्व्हिसेसवर, याचा अर्थ तो रजिस्टर्ड जॉब वर्कर आहे. आपल्याला माहितीये की स्क्रॅप कॅन बी डिस्पोज्ड ऑफ बाय द जॉब वर्कर ओनली इफ ही इज रजिस्टर्ड. इफ ही इज नॉट रजिस्टर्ड, ही इज रिक्वायर्ड आयदर टू send back the scrap to the principal or the principal is required to sell the scrap or supply the scrap by charging GST. So या एक्झाम्पल मध्ये आपला मिस्टर बी जो आहे जॉब वर्कर हा एक रजिस्टर्ड पर्सन आहे. सो हा स्क्रॅप हा विकू शकतो. Whether Mr. B has correctly charged Mr. A for his job work services. So answer here is no. Thus value of scrap can be deducted from the contract, but there are two separate contracts. One is of the sale of or supply of service by way of job work, and the other is of selling of scrap by the job worker. So here the invoice should have been issued for rupees 5 lakhs plus GST and another invoice for sale of scrap for 50,000 rupees.
adjusting these two, the amount of 50,000 rupees in the contract itself, it can be managed by way of a commercial or financial credit note. That means when the if the Mr. A is required to pay 50,000 less than the agreed price, but that can be managed through a commercial or financial credit note, that he will be paying 50,000 less, but directly deducting these 50,000 from the amount of job work services is not a right treatment. Assessing authority contends that the 50,000 should be added to Mr. B's turnover of outward supplies, citing provisions of Rule 27 of the CGST Rules 2017. Whether the officer's contention is correct? Yes, it is correct. Mr. B contends that since he has already discharged tax on rupees 50,000 worth of scrap, there is no need to charge tax on the same amount again. Whether Mr. B's contention is valid? It is not valid, as we have already discussed. Where the scrap is neither sold nor returned by the job worker to the principal within the stipulated time under section 143(1), whether it will attract GST liability. Yes, this is an important discussion in point 5. आपल्याला माहिती आहे की गुड्स जे गेले ते एकतर परत आले पाहिजेत किंवा दुसऱ्या जॉब वर्कर कडे गेले पाहिजेत किंवा जॉब वर्करच्या प्लेस कडनं त्याचं इनवॉइस बनलं पाहिजे. हा जो स्क्रॅप आहे इट इज नायदर सोल्ड म्हणजे जॉब वर्करनी तो विकला नाही, नॉर रिटर्न टू द प्रिन्सिपल, नॉर सप्लाइड बाय द प्रिन्सिपल फ्रॉम द place of job worker. So technically, yes, it will be deemed that the scrap was sold by the principal on the date of being sent out, and accordingly tax liability will be required to be discharged by the principal as if the scrap was supplied to the job worker. The amount of scrap may be determined at the time because it will not be readily available on the basis of delivery challan. There has to be some factors considered for ascertaining the value of scrap. But yes, it will attract GST liability and it will be considered as a supply by the principal to the job worker. Then case study 2. Rajan is a manufacturer of and supplier of footwear. He has outsourced a certain portion of the manufacturing process to Sajan, who is his brother. Rajan sends the semi-processed goods to Sajan for further processing under a delivery challan. Sajan sends the goods back to Rajan after processing under a delivery challan, and Rajan charges for his job work services along with GST at 18%. The officer contends that the transfer of goods between the two brothers is a supply under Schedule 1 of the CGST Act 2017 and wishes to levy tax on the market value of goods. Whether the goods sent to a job worker who is a related person be treated as supply under provisions of Schedule 1. So here, here it's a very tough task on hand. पण आपल्याला माहिती आहे शेड्यूल 1 मध्ये whenever the transfer of or supply of goods or services even without consideration is between the related or distinct persons, it will be considered as a supply. But here in case it is never a supply. The goods are provided to Sajan even though both are related parties. The goods are supplied without, or goods are transported without payment of GST. Goods are not in goods even though are in possession of Sajan, the job worker, those are never property of Sajan. So here a thin line of difference is that the ownership or the
title in the goods always remains with the principal. It is very well stated in section 143 as well that the principal is always responsible and accountable for goods. That means the ownership or the title in goods never gets transferred to Sajan, the job worker, right? दुसरी गोष्ट जॉब वर्कच्या डेफिनेशन मध्ये आपण बघितलं की द गुड्स बिलॉंगिंग टू अदर रजिस्टर्ड पर्सन. सो द गुड्स आर ऑलवेज बिलॉंगिंग टू Rajan. So it would never amount as a supply under Schedule 1. Therefore, it can be very well be a transaction between the, even though it is a transaction between the related parties, there is consideration of job work services as well as there is a separate contract, and the ownership never goes to the job worker unless that stipulated time period is lapsed. So here it will very well be a transaction between a principal and job worker and not a transaction as if it was related persons and tax is required to be levied on the same. And customer case study 3, customer provides component A to supplier free of cost. Supplier procures other components B, C and D, manufactures out of A, B, C and D a product Z and supplies the same to customer. The proportion of values of inputs provided by the customer and those procured by the supplier could vary from case to case. Whether, first question, whether the supply of product Z be covered by the term job work. Here the circular number 38 of 2018 comes into play. आपल्याला आपण तेव्हाच बघितलं होतं की the whether any transaction that would be covered under the ambit of job work will depend on the circumstances of each case. So here we have to see that a component contribution to the manufactured article and other components B, C, D, even though there are 3 items, the contribution to the manufactured product Z of each of these component must be seen. Like let us take an example of a car assembly. All the goods, the chassis is provided by the or let us get the example of bus bodybuilding. The chassis and body is provided by the customer, that is the A. The supplier is going to procure seats, fabrics, screws, nuts, bolts, etc. from on his own. Whether it will be a manufactured bus which the supplier is providing, or it is a job work on the bus, on the chassis and body of bus provided by the customer, that is the principal, that quantum has to be seen in each case. So whether the supply of product Z be covered by the term job work, there is no thumb rule, there is no blanket assumptions or blanket considerations for this. We have to see the circumstances and facts of each individual case and then accordingly decide. Since it is a composite supply comprising both material and services, should the supplier treat it as a supply of goods or supply of services under job work? The answer is same. Whether it is a supply of goods or whether it is a supply of service would depend on the facts and circumstances of each case. If supplier treats it as a supply of goods, value of component A must be added to the value of supply by the supplier. Since the customer has paid tax on purchase of component A, he will not pay for component A to the supplier. Whether the customer will be able to claim full input tax credit under second proviso to section 16(2). आपल्याला माहिती आहे की section 15 प्रमाणे value of goods value of supply provisions प्रमाणे, even if a
component or value of goods or services supplied free of cost or without consideration by the principal to the job worker or from party A to party B is required to be added in the value of supply that is being given from supply of from party B to party A. So in that case, even though component A is supplied free of cost, the value of component A will be added to the value of supply of goods, and whether he will be able to claim the input tax credit under section 16(2), that is the actual receipt of goods or services is the condition. So in this case, even though the consideration is not paid, but the consideration in terms of non-monetary terms is there, that is non-monetary consideration is there in this section, even though the payment is not made to the actual party for this component A supplied free of cost, the input tax credit would be available with the job worker or the party B. Then case study 4, the principal has received all the inputs and capital goods within the stipulated period back from all his job workers within the stipulated time under section 143(1). All the goods were dispatched and returned under the delivery challans. However, the principal has not filed form ITC4 for the quarter. Whether the principal is liable to treat the dispatches as supply of goods. So this is a case study on which some clarification is sought, but I would say ki it should, if you go through the very basic provisions, it shall be under an intimation, and by way of the circular number 38, it has been specified that ITC 04 is an intimation for sending the job work on sending the goods for job work. So in my humble opinion, if ITC 04 is not filed at all at the till the time of assessment, then it may be considered as a supply of goods. But if it is filed but not within the due date, then it can be seen that such even though there is a lacuna in filing ITC 04, but it is filed before the assessment or audit under section 65 is conducted. So in that case, even though it is filed after the due date, it will still be valid good, still be hold good and valid form. But if it is not filed at all, it may be treated that there is a lacuna, that the intimation to the commissioner has not been made, and the dispatches may be treated as a supply of goods. So आज या आपल्या चर्चासत्रामध्ये मी ज्या काही माझ्या जॉब वर्कच्या रिलेटेड जो काही अभ्यास होता किंवा जे काही माझी एक कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी होती ती आज तुमच्या समोर सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. मी पुन्हा सर्व अभ्यागतांचे आभार मानतो की त्यांनी मला 2 तास गेले शांतपणे ऐकून घेतलं, मला ही संधी दिली, आणि सर्व ट्रेनिंग ची टीम ज्यांनी मला ही आज संधी दिली त्यांचा सुद्धा मी आभारी आहे. जर काही चर्चा किंवा डिस्कशन असतील किंवा आपल्या चॅट बॉक्स मध्ये काही प्रश्न असतील तर ते आपण आता घेऊया. अदरवाइज माझ्या बाजूने मी हे डिक्लेअर करतो की आपण सेशन कन्क्लूड करू शकतो. देशमुख सर. सर एक चॅट बॉक्स मध्ये शंका आहे, वेदर स्पेशल पर्पज मशीन अँड कॅपिटल गुड्स शुड रिटर्न विद इन मेन्शन टाइम पिरियड. सर एकच मिनिट, मी चॅट बॉक्स उघडतो. माझं स्क्रीन शेअरिंग बंद झालं ना सर? हो सर. चॅट बॉक्स मध्ये वेदर SPM शुड रिटर्न स्पेशल पर्पज मशीन कॅपिटल गुड. येस सर, स्पेशल पर्पज मध्ये आता फक्त आपल्याला जे कॅपिटल गुड्स मधनं जे काही एक्झम्पशन दिलेलं आहे किंवा जे परत आले नाहीत तरी चालतात, त्याच्या लिस्ट मध्ये फक्त आपल्याला एकच मिनिट सर,
capital goods other than molds and dies, jigs and fixtures or tools. So ही जी हे 5 आयटम सोडून जर काही कॅपिटल गुड्स असतील तर ते स्टिप्युलेटेड टाइम मध्ये आपल्याकडे परत आलेच पाहिजे. अजून काही आहे सर? सर एक व्हॉट शुड बी द प्राइस इन चलान स्पेशली फॉर ई-वे बिल म्हणून एक होता काहीतरी, तोतेवाड साहेब आहेत का याच्यामध्ये? त्याचा काहीतरी प्रश्न आहे. व्हॉट शुड बी द प्राइस इन चलान स्पेशली फॉर ई-वे बिल असा म्हणून एक प्रश्न आहे.